चोंतले फिरता खोय उन्हान कांडा मारीत मारीत दारा बरं दार ढाकला ह्या खोय मुर्दो मारून रावला जाणार ह्या दिका या उठान काय बघू ह्याका ठावकय नसतात मी गेलोय काय आरडाचा तर शेजारी कोणतरी विचारतो ह्या काल रात्रीचं आरडतो बरं असा करतो दार वाईज घाडगाडान बघतो दाराला काय मरत होय बोकलो तो रोज काय करते घासभर ठेवते भात घालून खाल्यान काय गपचूप मारता काहीतरी जाऊन आज काय घातलंय नाही ना तेव्हा दाराला मारता तसंच मर एका बहुतेक ऐकक योग नाही का वास पडलेला ते ऐकक ते काय जाणार परत वाईज घाडगाडान बघतो आता तुका काय वडी येत उपाशी नेलं तरी भारी होतंय ना तरी काळोखात मारण ना तरी ह्या बहुतेक काळोखा तुमका आधी एकदम भित्रा येताला काय कर्म आता असा करते मी दार उघडते आणि भीतीत जाते मुलगो मारले आग घालतात की काय कांडी पेटून अगो तिया काहीतरी मधी मुर्दो मारून राहू शकतो मी आपल्याला तुका मरतलोय पडा म्हणून कांडी मारता दिसाग नको दारावरील असल्यावर तुमका काढल्याच येत नाही दार उघड मिळलं नसते पुढे दार घडगाडायला येतात त्या खी होतं दार घडघडलं का तुम्ही का नाही तर तुका काय वाटलं शिरा पडायला मी म्हणते बोकलो इलो मरा घेता बोकलो हडे ते का अगो सुकाट टाकून देवता होता त्या खातलं असतं बोकल्या काय घालतलं कर्म सुक्षाकडे घालता काय काळोखात आणि काय हो काय माणसं असून तुम्ही उठलाच किती अगदी काय आला निघलेला ते उठाना काळोख असून जे गेलात तुम्ही माणूस तुम्ही अगो काळोखाचो फायदो सगळ्यांनी घेऊचो असा तो तुम्ही कसलो घेतला कसलो घेतलंय माका सांग काळोख असलो तर चोरी जातले हा चोर चंडा वाटातला कोणता काय झाल्यान आम्ही आपसाप शेजारी शेजारी भांडतलो म्हणून मी काय केलं संपूर्ण वाटात फिरान बघले एकाची कोणती जाग नाही खालच्या टोकापासून वरच्या टोकातच फिरले कोण एक जागो नाही आता म्हटलं रात्रीचं फिरतोय खरो रिकामी हाताने घरात कसं जातलो म्हणून कांडा मारले बघलोय तर अनिच्या घराकडे पाटल्या नारळाची पेंड होती 10 नारळ होते हळू ओढलोय पाटीर मारले आणि घराकडे गेले तरी माका वाटलेला असता काय तुम्ही खरी कोणत्या तरी बोंडे चोरूक गेला काय चोर आणलं या मग सांगाच्या शिवाय सांगितल्याशिवाय आणतात ना त्याका चोर म्हणतो त्याका चोर म्हणतो समाजाना तुमच्या लक्षात येणार नाही मी तुमका 17 बोलून सांगलो अशी कोणती चोरी करू नको म्हणा तिची चोरी करू गेला आपल्या घराकडे काय झाला तुमका ठाव कसा काय झाला काळो पाटल्या माडावर बघा जावा काय पाटल्या माडात हा अगो आमचं माड भरलेलो अगदी बघूची गरज नाही 50 नारळाची पेंड होती चोरांनी सगळी नेली काय सांगतो म्हणजे माझ्यापेक्षा चोर कोणतरी हुशारच होतो हुशार होतो म्हणजे 40 माझ्या वर्षात गेले दुसऱ्याच्या तोंडात काळा फासूक गेला ना का आपल्या हातात लागतात आधी माहित नाही मग माका व्हायचं गप्पी प्रवाहायचा होता अगो काय गपचूप राहतो किती वागात निघतलो किती वगैरे म्हणजे आता मी असं येत ना ती असं मी परतान लोळान बिळान उपडी निदान बघलोय उतरून निदान बघलोय दोन वाटेन कुशीन निदान बघलोय कुशीनी सगळा भरक लागला चोळून कुशी निदान बघलोय नीच काय पडत कुशी चोळले काय मी घेता काय बघलोय निदान नीच काय पडत वाईट डोळो लागलो आणि काय ते आला तर झाला सपान नको माका पडला तुमका होय मग सपन पडलं माका सांगा नाही तुम्ही माका ठाप पडतलं का अहो सपन पडता नाही ना आता काय करू काय करू निघतं ना उशा कोयती घेऊन निघा आधी सांगायचं आधी माहित असल्या मी कुराडच घेऊन गेली पण तुमका सपन पडता माग काय ठाव काच झाला मग मा काय माहित नाही सपान पडला नाही असा तसा न सपनात मग मी भियाले उलटान गेले काय झाला ठाव का गो उभीच्या उभी दोघाय आम्ही सपनात मेलो होय काय रडतो तिथे घरवाल्यानु हो तुम्ही मेलात ते मेलात तुमच्या मी पण हो कसा होय गो दोघाय मेलो दोघाय आणि स्वर्गातून 4 जण इले म्हणजे आले ते पाचवं ना 4च जण इले चौघांनी काय केला ठाव का तुझ्या आणि माझ्या बचकुटात झाल्याने ओढीत घेऊन गेले स्वर्गात आता तरी हुटला सोडतले शा बापयाने अजिबात आमका सोडून नाही थोडी गेल्याबरोबर तुका उभ्या केल्याने माका बोलून घेतल्याने गेलोय माका म्हणलो काय काय केलं असता पहिला सांग मी बाई भियल आणि सगळा सांग कोणता केळीचा बॉन्ड ठेवू नाही कोणचं घड ठेवू नाही कोणचे नारळाचे बोंडे ठेवू नाही सगळा सांग बरा केला खरा बोलला का खराच बोलायचा असता हो सगळं सांगल्यावर त्यांनी काय सांगायचा वा तुझ्या सारखं हुशार हो एक कोण गावाक नाही आता
म्हणजे चोरी मारी तुम्ही करा लबाड बोला हो तर तुमचं बरोबर म्हटलं माका बरं होतल्या मग तुमच्यापैकी जास्त लोक कोणतरी माझ्यापैकी कसं असतं माझ्या आता इतकं ओळखी केलेलं बरा कसं म्हणतो लोक काच माका समजना सगळा सांगल्यान आणि माका मला हडे तुका दाखवते का पुढे मग घेऊन गेलो पुढे घेऊन गेलो बघले तर काय बघशी दोन अशी कुंडा होती एक होता नरकाचा आणि एक होता मधाचा तशी तशी दोन असतं थोडं असतं हा तर कसा हा. असता जो पाप करता चोरी करता खोटा बोलता त्याच्यासाठी नरकाचा कुंडला काय सांगतो आणि पुण्य करता कोणा कधी कोण गाळ घालीत नाही हा. त्याच्यासाठी मधाचा कुंडला म्हणजे तुझ्यासारखे पुढे हा अगो सगळा उलटा झाला कसा काय थंय गेलंय सगळा सांगलंय आता होतलाय करतोच का माका दाखवल्यान कुंडा उचलल्यान काय ना तो माका मधाच्या कुंडात टाकून दिल्या कमालच झाली होय लोकांची चोरी तुझी शपथ खोटा नाही लोकांका गाळी घालणारो माणूस लोकांची चोरी करणारो माणूस त्याका त्यांनी मधाच्या कुंडल्यात टाकले नाही मधाच्या कुंडात टाकल्याने तुमचीच भावकी असते